इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथ स्टेशन परिसरात रेल्वे रुळालगत असलेल्या शेकडो घरांवर रेल्वेने तोडक कारवाई सुरू केली आहे। कारवाई सुरू असताना रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। रेल्वेच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेचे काम सुरू होणार असल्याने यामध्ये जी घरं बाधित होत आहेत त्यांच्यावर आज जेसीबीने तोडक कारवाई करण्यात येत आहे। मोठ्या पोलीस बंदोबस्तात 3 दिवस ही कारवाई सुरू होणार आहे। दरम्यान इथे बाधित झालेल्या घरांना शहाड शहरात घर देऊन पुनर्वसन करण्यात आलेलं आहे। मात्र त्या ठिकाणी लिफ्ट, पाणी आणि अन्य सुविधा अभावी आम्ही कसं राहायचं असा सवाल या रहिवाशांनी केला आहे। तसेच कोविडच्या काळामध्ये रेल्वेकडून इथल्या घरांचा सर्वे करण्यात आला होता, मात्र अनेक जण गावी गेल्यानंतर त्यांच्या घराचे नंबरिंग झालेली नाही, त्यामुळे त्यांच्यावर थोडक कारवाई झाल्यानंतर त्यांना घरं मिळणार नाहीत। त्यांनी काय करायचे असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होतोय। आमची समस्या अशी आहे की आम्हाला विकासाला विरोध नाहीये, विकास करा, पण इकडचे जे गोरगरीब लोक आहेत त्यांना शहाडला शिफ्ट केलेले। त्या शहाडला गेल्यानंतर ते शहाडचं कोविड सेंटर आहे, कोविड सेंटर होतं म्हणजे तिथं बेड, गाड्या त्या कोविड लोकांच्या, त्या रुग्णाच्या ते तसेच पडलेले आहेत। बिल्डिंग आम्हाला सॅनिटाईज करून दिलेली नाहीये। त्यानंतर तिथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे। पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे 50% सॉल्व्ह झालेला आहे। एका साईडला पाणी येतं, एका साईडला पाणी येत नाहीये आणि ती बिल्डिंग माझ्या मताने 10 वर्ष जुनी झालेली आहे। तर ते पाईप वगैरे सगळे गंजलेले, ते पाईप चेंज करून मिळाव्यात। लिफ्ट बंद आहे, लिफ्ट म्हणजे लिफ्ट नाही आहेत। 12व्या 13व्या मजल्यापर्यंत आमच्या इकडच्या लोकांना तिकडे शिफ्ट केलेले, तर लिफ्ट चालू करून दिली तर खूप योग्य होईल। लाईट त्यांनी म्हणजे मीटर बसवलेलं नाही, डायरेक्ट आम्हाला लाईटी करून दिलेल्या आहेत। आम्ही वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे। आता नाही बोलले तरी आम्ही एक 5-6 महिन्यापासून पत्र व्यवहार करतोय, पण आम्हाला अधिकाऱ्याकडून उडवाउडवीची उत्तरे भेटत आहेत। आमचे टोटल 90-96 लोक होती। अर्धी पनवेलला शिफ्ट झालेली आहेत आणि अर्धी शहाडला दिलेली आहे। मला पण मोदी सरकारला आणि या शासनाला, जे रेल्वे प्रशासन आहे ते त्यांनी जे घरं तोडायचं घेतले, आधी तोडले, त्याच्यानंतर पण आता आम्हाला वाटलं की तोडणार नाही, आम्ही डबल बांधल्याच्या नंतर आता आमचं मोठं कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये आम्ही इथे बसत होतो, सगळे राहत होतो। आता तिथे जे दिलेत घरं, त्या घरामध्ये आमचे कुटुंब बसू शकत नाही। आम्ही पसारा आत ठेवायचा, आम्ही बाहेर झोपायचं का, अशी घर आहे। म्हणजे आमचं एक सामान्य भरपूर आहेत। आणि त्याशिवाय माझा मुलगा इथे नसताना नंबर टाकून गेला, आम्ही गावी गेलो होतो, नंबर टाकले, माझ्या मुलाच्या घरावर नंबर नाही पडला आणि मोदी सरकारने सांगितले की कोणीही बेघर राहणार नाही। मग माझ्या मुलाचा का नाही नंबर तिथे लागत, माझ्या मुलाला का घर दिलं जात नाही? असे भरपूर लोक आहेत की गरीब लोकांचा कुणी न्याय निवाडा करणारा नाहीये आतापर्यंत। तर मला म्हणायचंय, ज्याचे घरावर नंबर नसतील पडले त्यांना पण घर देण्यात यावं आणि त्या मोदी सरकारने हा निर्णय घ्यावा की ज्याला पण घर नाही भेटलं त्यांना द्यावा। का नंबर टाकल्यानंतरच देणार का तुम्ही घर? एक तर दिल्यात छोटी घरं, 2 कुटुंब पण राहू शकत नाही तिथं, 2 जोडपे सुद्धा राहू शकत नाही, एवढे घरं दिलेत। घरं दिले ते दिले, त्यात पाण्याची सोय नाही, लिफ्टची सोय नाही, लिफ्ट चालू करतो। आता एवढं सामान आहे, लोकांचं डोक्यावर घेऊन जायचं का 11-12 मारावं? आता लोक टेम्पो करून हे करून रस्त्यावर इथं जागा नाही, आता तोडायला आलेत, तोडतायत, त्या लोकांचा संसार उद्ध्वस्त व्हायला लागलाय। तर त्या लोकांनी काय करायचं? 1-1 रुपया करून जमा करून त्यांनी संसार केलेला आहे, तो तोडणार का? तुम्ही अजून 8-15 दिवसाची म्हणजे मोहलत द्यायला पाहिजे होती। तुम्ही येताय परत सांगून जाताय की तोडणार, 3 महिने आधी नोटीस लावली आणि आता तुम्ही येऊन तोडताय म्हणजे असं नाही। तर मला काय म्हणायचंय, माझ्या मुलाचा पण न्याय व्हावा आणि इतर लोकांचा पण न्याय व्हावा, त्यांना पण घर भेटलं पाहिजे। माझी ही एक एवढी नम्र विनंती आहे सरकारला। आणि जे त्यांनी निर्णय घेतलाय तो निर्णय त्यांनी पार पाडावा। पिण्याची पाण्याची सोय आणि लिफ्टची सोय, 22 माळ्यावर कुणी चढून जाऊ शकत नाही, म्हातारे कोतारे आहेत सर्व, त्यांना चढता येत नाही। त्याच्यासाठी तुम्ही सरकारने आमचं कुठेतरी न्याय करावा। आमची मुलं आहेत, ते करतायत, धावपळ करतायत, पण त्यांना ते लोक टाळमटाळ करतायत, उद्या या परवा या, करतो हे करतो ते करतो। आता लिफ्ट बंद आहे, आम्ही सामान कसं न्यायचं वर? डोक्यावर न्यायचं का? आम्ही आजार आहे, वर चढता एखादा तिथे चक्कर येऊन पडला मिळला तर काय करणार? सरकार काय आम्हाला करणार आहे का? पाण्याची सोय नाही, कचरा सगळा पडलाय तिथे, इथून तिथे कोरोनाचे पेशंट आहेत तिथे ठेवलेले, गाड्या बिड्या तिथे पडलेले आहेत सगळं। फक्त आमचं डोळे पुसण्याचं काम केलेलं आहे, घर दिलंय, पण तिथं आम्ही
राहू शकत नाही अशी ती परिस्थिती आहे. त्यांनी आम्हाला कधी माणूस म्हणून पाहिलेलंच नाहीये. फक्त त्यांचं एक फॉर्मॅलिटी की बाबा घर तोडलेत रेल्वेने, त्यांना घरात द्या. 22 माळ्याची इमारत आहे. आमच्या इथं वृद्ध महिला, अपंग माणसं आणि काचपत्री विकणाऱ्या लेडीज आहेत, ते अक्षरशः 3ऱ्या-4थ्या माळ्यावर चढू शकत नाहीत. आता इथं आमचं घर तोडत आहे आणि तिथं कुठलीही सुविधा नाहीये. तुम्ही प्रत्यक्षात तिथं येऊन फक्त सर्वांनी उडवाड विचार. आम्ही कमीत कमी 2 महिन्यापासून पाठपुरावा करत आहे सगळ्यांचा. सगळ्यांना आम्ही लेटर दिलेलं आहे. सगळे अधिकारी सांगतात त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडे जा. आम्ही खासदार साहेबांना लेटर दिलं, त्यांनी पण फक्त आश्वासन दिलं. नगराध्यक्ष आले, त्यांनी पण फक्त आश्वासन दिलं की का तुम्ही तिथं राहायचा. आमच्या इथले 2 दिवस झालेले लोक तिथं राहत आहेत, पण त्यांना कुठली सुविधा नाही. राहाय गेल्यावर पण सुविधा नाही. आता घर तुटल्यावर तर काय सुविधा देणार आहे. फक्त त्यांनी त्यांचं एक फॉर्मॅलिटी, बाबा ह्यांना घर द्या, बाकी काही नाही. का तिथं माणूस म्हणून त्यांनी कधी गरीबाला पाहतच नाही सरकार. तर आम्ही काय करणार सांगा ना, सर्वसाधारण माणसं. आता आमचे घर तुटत आहेत. आता 10वीची परीक्षा चालू आहे, 8वी 9वीच्या परीक्षा आहे. आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं की घर नका तोडू. ते काय बोलतात, ID द्या मुलांची. आता मुलं आणि आम्हाला वाटलं हे घर तोडणार होते डिसेंबरला नोटीस लावली होती, नंतर त्याला जानेवारीला लावली, पण तेव्हा घर तोडायला आले नाहीत. काल 2 दिवस अगोदर आले आणि सांगतात की आम्ही 10 तारखेनंतर येणार आहेत, आणि अचानक मध्ये आले. आमच्या गरीब महिलांचे काय भांडे कुंडे ते सुद्धा त्यांना काढू देत नाही गेलो. आता आम्ही काय करायचं, कोणाला न्याय मागायचा आमचा? कोण आम्हाला काल काय महिला जाऊन कपाट वगैरे घेऊन गेले, अक्षरशः त्या आजारी पडल्या. तिथं कोविड सेंटर आहे, धुळीचं साम्राज्य आहे. काय करणार, कोण आमचा आवाज उठवणार? कोण आहे का आमच्या गरीबाच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा माणसं? आज इतके नेते आहेत अंबरनाथ शहरामध्ये, कुठला नेता आला, कुठले पत्रकार आले? आम्ही कोणाला पाहायचं? गरीबांनी काय करायचं? मोदी साहेब म्हणतात सगळं गरीबासाठी करतात. काय करतात सांगा ना. आता इतके कल्याण ते बदलापूर या ठिकाणी कमी 700-800 लोकांना त्यांनी बेघर केले. काही लोकांना पनवेलला टाकले. तिथं लोक कामधंदे करू शकत नाही, आणि इथं जवळ दिले तर इथं उपयोग नाहीये. काय करायचं आम्ही? कोणाकडे हात पसरायचा? तुम्ही न्याय द्या आम्हाला. आमचा आवाज तुमच्या चॅनल मार्फत कुठंतरी पोहोचवा. आम्हाला तुम्हाला कळकळीच विनंती. बघा महिला, बघा या कशा काय लिफ्टवर चढणार, सगळे घरकाम करणारे महिला आहेत त्या. अंबरनाथ स्टेशन लगत भीमनगर वस्तीमध्ये रेल्वेने निशा इंजिनिअरिंग कंपनीकडनं सर्वे केला होता. त्या सर्वेमध्ये काही झोपड्यांचे सर्वेक्षणामध्ये नंबर राहून गेलेत, नजर चुकीने राहून गेलेत. काही वेळेला लोक गावी गेली होती लॉकडाऊनमध्ये म्हणून राहून गेलेत. परंतु आज रेल्वे प्रशासन कुठल्या प्रकारचा ज्यांना ID नाही त्यांना कॉपरेट करत नाही. त्यामुळे काही लोक बेघर पण झालेली आहेत. काहींचा नंबर नसल्यामुळे त्यांना घर असून सुद्धा जागेवरती रूम मिळत नाहीत. आणि ही स्थानिक झोपडपट्टीमध्ये सर्वांकडे लाईट किंवा पाणी बिल किंवा टॅक्स पते नाहीत. काहींकडे फक्त आधार कार्ड पॅन कार्डच आहे. तरी प्रशासनाने सहकार्य करावं ही विनंती. अशी 8-10 लोक अशीही आहेत की त्यांच्याकडे नंबर न पडलेले आहेत. त्यांना आज खरोखर सदनिकेची गरज आहे, परंतु प्रशासनाने त्यांना सहकार्य करावं.